नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये होमगार्ड भरती विद्यार्थी मित्रांनो सुरू झालेली आहे. तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरती सुरू झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो, अधिकृत वेबसाईटवरून आपण जी काय GR आपण घेतलेला आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरती सुरू झालेली आहे. तर बघू शकता कालावधी हा 15 जुलैपासून विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ते 31 जुलैपर्यंत हा अर्ज महाराष्ट्र cdhg.gov.in या वेबसाईटवरती त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये अर्ज करायला सांगितलेला आहे. त्याच्याबरोबर आधार कार्ड, जन्मदिनांक या सगळे जे काय आहे ते व्यवस्थित तुम्हाला टाकावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये उमेदवार ज्या भागात रहिवासी आहे त्या भागातील जी काही पोलीस ठाणं आहे त्या अंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ओके. आणि त्या ज्या काही रिक्त जागा आहेत पोलीस ठाण्यामध्ये तुमच्या भागातल्या, तर त्या अंतर्गत तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फोटो वगैरे, तुमचं मराठीमध्ये नाव वगैरे ओके सगळं पेनानं लिहायचं आहे. आणि ऑनलाईन अर्ज विद्यार्थी मित्रांनो 31 जुलै संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ओके साताऱ्यामध्ये जे काही विद्यार्थी राहत असतील त्यांना हा फॉर्म भरता येणार आहे, कारण का सातारा जिल्ह्याची भरती निघालेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ह्याला होमगार्डला फक्त फिजिकल असते. संपूर्ण माहिती आपण पात्रता वगैरे बघणार आहेत पुढं. तर याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे तर फिजिकल वगैरे विद्यार्थी मित्रांनो शारीरिक क्षमता होणार आहे. आणि त्या शारीरिक क्षमतेसाठी विद्यार्थ्यांनी जो काय भरलेला अर्ज आहे आणि जे काही 2 फोटो, मूळ कागदपत्र ते सोबत घेऊन यायचं आहे. जी काही तारीख तुम्हाला SMS द्वारे वगैरे किंवा ईमेलला कळवली जाणार आहे. ओके. नुसता फिजिकल आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे फॉर्म भरू शकता. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी साताऱ्याच्या मुलांनी काय करावं लागणार आहे, पहिला तुम्ही काय जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं पोलीस स्टेशन आणि त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे काय होमगार्ड पथक आहे ते नंतर बघू शकता. ही जी काय पोलीस स्टेशन दिलेले आहेत एका साईडला आणि होमगार्ड पथक दिले आहे सातारा, वाई, भुईज, महाबळेश्वर, लोणंद, फलटण, साखरवाडी, दहिवडी, म्हसवड, वडूज, औंध, पुसेगाव, कोरेगाव, सातारा रोड, कराड, उमरज आणि कोयनानगर. आणि जे काय तुमचं पोलीस स्टेशनच्या अंतर्गत तुम्ही राहताय ते पोलीस स्टेशन तुम्हाला भरावं लागणार आहे. 12 अंकी आधार कार्ड, जो काय आधार क्रमांक आहे तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे. तुमचा जो काय संपूर्ण पत्ता, शिक्षण वगैरे सगळी माहिती याच्यामध्ये टाकायची आहे. उंचीसुद्धा विद्यार्थी मित्रांनो दिलेली आहे. जन्मतारीख व्यवस्थित टाकायचं आहे. ओके. आणि सबमिट करून ती प्रिंट तुमच्याकडे व्यवस्थित ठेवायची आहे. तर पात्रता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायची आहे. ओके. ती पात्रता बघूया जेणेकरून होमगार्ड भरती तुम्हाला देता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरतीसाठी जो काही नियम आणि अटी आहेत, पात्रता काय आहे तर कमीत कमी 10वी उत्तीर्ण असाल तर होमगार्ड भरती तुम्ही होऊ शकताय. वयोमर्यादा सातारा जिल्हा होमगार्ड भरतीची 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे. मुलांसाठी 162 सेंटीमीटर उंची सांगितल्या, मुलींसाठी 150 सेंटीमीटर उंची सांगितल्या. आणि छाती विद्यार्थी मित्रांनो 76 कमीत कमी आणि ती फुगून 5 सेंटीमीटर झाली पाहिजे. हे मुलांसाठी फक्त आहे. कागदपत्र डॉक्युमेंट बघू शकता. रहिवासी पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र पाहिजे. शैक्षणिक प्रमाणपत्र तुमचं 10वीचं 12वीचं असेल तरी चालू शकतं. त्यानंतर जन्मपुराव्यासाठी SSC बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्यास दाखला पाहिजे. तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, तुम्ही ITI झाला असेल, डिप्लोमा झाला असेल तर त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. खाजगी नोकरी करत असला तर मालकाची ना हरकत प्रमाणपत्र पाहिजे. 3 महिन्याच्या आतील पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र हे तुम्हाला पाहिजे. आवश्यक कागदपत्र हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, जे भरतीला गेल्यानंतर ओरिजिनल तुम्हाला दाखवावं लागणार आहे. तर शारीरिक चाचणी लेखी विद्यार्थी मित्रांनो नसते होमगार्ड भरतीला. तर तुम्हाला माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो 40% गुण फिजिकलमध्ये पडले पाहिजेत. त्यानुसार मेरिट लागणार आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. मुलांसाठी बघा, मुलींसाठी धावणे आहे 1600 मीटर, मुलांसाठी 20 गुण आहेत. 5 मिनिट 10 सेकंदामध्ये तुम्हाला धावला तर 20 गुण मिळणार आहे. चार्ट बघू शकता. आणि मुलींसाठी 800 मीटर धावणे आहे 2 मिनिट 50 सेकंदामध्ये 25 गुण मिळणार आहेत. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो गोळाफेकसुद्धा आहे, म्हणजे धावणे आणि गोळाफेक पुरुषांसाठी 8.5 मीटर 8.50 मीटर विद्यार्थी मित्रांनो गोळा टाकला तर 10 गुण मिळणार आहेत. आणि गुणतालिका बघू शकता. मुलींसाठी विद्यार्थी मित्रांनो 6 मीटर गोळा टाकला तर 10 गुण मिळणार आहेत. ओके. तर गोळा आणि जे काही धावणे आहे हे 2च इव्हेंट आहेत. तर जे काही तांत्रिक अर्हता दिलेली आहे बघा, ITI झाला असेल तर तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. खेळामध्ये प्रावीण्य मिळालं असलं तर त्याचंसुद्धा गुण मिळणार आहेत. माजी सैनिक असेल किंवा NCC C सर्टिफिकेट B सर्टिफिकेट जर असेल तुम्हाला गुण मिळणार आहेत. त्यात नागरी संरक्षण सेवेत जर तुम्ही प्रमाणपत्र असेल, प्रशिक्षण केलं असेल पूर्ण तर तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे. आणि जड वाहतूक म्हणजे लायसन असेल हेवीचं तर तुम्हाला त्याचंसुद्धा गुण मिळणार आहे. तिथं गुणतालिका दिलेल्या आहेत.
जर तुमच्याकडं 7च्या 7 जर असतील तर 10 गुण भेटणार आहेत. म्हणजे इकडं पॉईंट दिलेले आहेत आणि त्यानुसार गुण दिलेले आहेत. लायसन असेल, NCC असेल तर तुम्हाला ते 4-5 गुण असे दिलेले आहेत, ते तुम्हाला एक्स्ट्रा बोनस गुण मिळणार आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरती साताऱ्यामध्ये चालू झालेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाकीच्या जिल्ह्यांचे जे काय होमगार्ड भरतीची जी काय अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती मिळेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती सुद्धा GR सगळे आपण टाकत असतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन व्हा. ओके, व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना व्हिडिओ शेअर करा, कारण का लेखी नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त फिजिकलवरती तुम्ही होमगार्ड होऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, होमगार्डला भत्ता वगैरे इथं दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे भत्ता बघू शकता, प्रतिदिन 570 रुपये आणि तुम्हाला जेवणाचा एक 100 रुपये असं तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला, आणि हा भत्ता विद्यार्थी मित्रांनो 1000-1200 रुपये सुद्धा आता होणार आहे. शासनाकडे ते प्रस्तावित आहे. म्हणजे तुम्हाला एक 700-800 रुपये आता भत्ता आहे आणि तो भत्ता आता 1200 रुपये होण्याचे चान्सेस आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, चांगली माहिती आपण घेऊन आलेलो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. त्यांना महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, जेल पोलीस, राज्य राखीव पोलीस, एक्साईज पोलीस, ड्रायव्हर पोलीस, बॅट्समन पोलीस. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस खात्यामध्ये जायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांना लेखी पेपर काढायचा असेल, तर लेखीचा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल, याच वर्षी भरती व्हायचं असेल, त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे. लेखीची 100% हमी देणारा क्लास आहे. येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं. अत्यंत कमी फीमध्ये 100% रिझल्ट देणारी संस्था आहे. विद्यार्थी मित्रांनो, खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला, आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे. ओके, त्यामुळं जो काही नंबर आहे, कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, लेखीसाठी फेमस आहे. अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे. ओके, जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना जी काही माहिती आहे ती मिळत जाईल. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.